नमस्कार, मी डॉक्टर गोपीचंद शामराव दहिगुडे, कृषी महाविद्यालय फलटण येथे सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहे। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त श्रीमंत शिवाजीराजे उद्यान विद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय फलटण मधील गांडूळ खत प्रकल्पामध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो। गांडूळ खत प्रकल्प हा सन 2015 साली सुरू झाला। सुरुवातीला प्रकल्प चालू करताना विद्यार्थ्यांना फक्त प्रात्यक्षिक दाखवणं हा हेतू होता। त्यानंतर हळूहळू गांडूळ खत प्रकल्प निर्मिती केल्यानंतर जे खत तयार झालं ह्या खताला शेतकऱ्यांकडून मागणी वाढत गेली आणि हे मागणी वाढत गेल्यानंतर आम्ही हा प्रकल्प मोठा करायचा ठरवला आणि 2022 साली या एकूण 22 बेड तयार करून आम्ही हा प्रकल्प तयार केला आणि आता जवळजवळ 1 वर्षामध्ये साधारणतः 100 टन उत्पन्न आपल्याला इथून मिळतं आणि हे उत्पन्न मिळालेलं शेतकऱ्यांमध्ये यासाठी भरपूर मागणी आहे आणि शेतकरी इथं स्वतः येऊन आपल्या इथून गांडूळ खत घेऊन जात आहेत। नमस्कार, मी प्राध्यापक दादासाहेब आप्पासाहेब फुलाल या ठिकाणी कृषी महाविद्यालयातील कृषी विद्या विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे। गांडूळ खत प्रकल्प हा कृषी विद्या विभागामार्फत चालवला जातो। याच्यामध्ये BSc ॲग्रीतील शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी SRPEL ॲग्रो 4014 हा विषय त्याच्यामध्ये घेण्यात येतो। या विषयाअंतर्गत वेगवेगळे सेंद्रिय पदार्थ त्याच्यामध्ये तयार केले जातात। गांडूळ खत, वर्मीवाश, दशपर्णी अर्क, पंचगव्य तसेच जीवामृत, बीजामृत, अमृत पाणी हे सेंद्रिय घटक पदार्थ त्याच्यामध्ये तयार केले जातात। आताच्या काळाची गरज बघता हे प्रोडक्शन आम्ही घेतो आणि हे प्रोडक्शनची विक्री जी आहे ती गावेगावी जाऊन विद्यार्थी त्याचं मार्केटिंग करतात। शेतकऱ्यांकडून याला भरघोस प्रतिसाद त्याच्यामध्ये आहे आणि या भरघोस प्रतिसादाखातरच आम्ही याच्यामध्ये उत्पादन घेऊन त्याची विक्री केली जाते। यातून विद्यार्थ्यांना खूप काही शिकायला मिळतं आणि भविष्यातील त्यांच्या तरतुदींसाठी कौशल्य आणि तंत्रज्ञान या प्रकल्पाअंतर्गत त्यांना शिकवले जातात।